लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ आणि काव्यापासून. तर मग आता इथे पार्थ कुणाबरोबर तरी फोनवर बोलत असतो आणि म्हणतो की आता जीवा ठीक आहे. हो, काहीतरी वाटलं तरी करतो फोन. मग होम व्हिजिट करा असं म्हणतो पार्थ. काय म्हणाले डॉक्टर? जीवाला पथ्यपाणी करायला तर नाही सांगितलं ना असं म्हणते आता काव्या. नाही, काहीतरी त्रास झाला तर कळवा म्हणाले असं म्हणतो पार्थ आता काव्याला. खरं तर आता जीवाला काही त्रास होऊ नये असंच वाटतंय सगळ्यांना असं म्हणते आता रम्या. काय झालंय काय माहित जीवाच्या बाबतीत. किती हसणारा, लाईफ एन्जॉय करणारा, लग्नानंतर एकदमच वेचून टाकल्यासारखा झालाय असं म्हणते आता रम्या. मनात कसली तरी सल घेऊन वावरत होता तो असं म्हणते आता रम्या. खरंय, आता ती जखमेचं वर्ण तिला आणि आता आम्हालाही त्या वाईट दिवसाची आठवण करून देत राहील असं म्हणतो पार्थ. म्हणजे जे झालं ते झालं, घडलं ते घडलं. त्याच्या बाबतीत ह्यापुढे मी काहीही त्याच्या बाबतीत वाईटसेट होऊ देणार नाही असं म्हणतो पार्थ. त्याचा मोठा भाऊ म्हणून कायम सावलीसारखा त्याच्यासोबत राहीन असं म्हणतो तो. तर आता इथे रम्या म्हणते त्याला की आय नो तू कधीच त्याला काहीही होऊ देणार नाहीस, पण यू नो वॉट, मला जशी जीवाची काळजी वाटते ना तशी मला राहून राहून काव्याचीही काळजी वाटते असं म्हणते आता रम्या. काव्याची का असं म्हणतो आता पार्थ. तर आता रम्या म्हणते काव्याची म्हणजे बघ ना, नंदिनीवर हल्ला झाला तेव्हापासून तिचा आय एसचा क्लास बंद आहे असं म्हणते आता रम्या. ती घराबाहेर जातच नाहीये. त्या फार्म हाऊस मधून आल्यापासून तर तिने घराच्या बाहेर पाऊलही ठेवला नाहीये असं म्हणते रम्या. आधी कसं तो तिला ड्रॉप करण्यासाठी आधी थांबायचा सकाळी, पण आता ती घरातच असते, बाहेर जातच नाही असं म्हणते रम्या. बरोबर बोलतीये ना मी पार्थ असं म्हणते रम्या. म्हणजे तिला आधी लग्न नकोसं वाटत होतं आणि आता अभ्यास सुद्धा आवडेनासं झालाय की काय असं म्हणते रम्या. नाही नाही, असं काही नाही आहे. अशा घटना आपल्या घरात घडतायत ना त्या डिस्टर्ब तर होणारच असं म्हणतो पार्थ. त्यांच्यासारखी दुसरं कोणीतरी असलं असतं ना त्यांची ही अवस्था हीच झाली असती असं म्हणतो आता पार्थ. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. आय एम शुअर त्या अभ्यासाला सुरुवात करतील. तू तिच्या बाबतीत एवढा शुअर आहेस, चांगलं वाटतंय. पण मला का वाटतंय माहिती आहे का असं म्हणते रम्या की काव्या तिच्या बाबतीत अजिबात सिरियस नाही अरे असं म्हणते आता रम्या. म्हणजे बघ ना, जो माणूस आयुष्यामध्ये सिरियस असतो तो सतत असा डिस्टर्ब राहत नाही आणि आजूबाजूच्या होणाऱ्या गोष्टींमुळे स्वतःवर आणि स्वतःच्या अभ्यासावर परिणाम होऊच देत नाही. काव्याचा अप्रोच तर एकदम अपोजिट आहे. त्यामुळे म्हणून मला सतत असं वाटत असतं की ती तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव करू शकेल की नाही असं म्हणते आता रम्या पार्थला. आणि मग हे ऐकून आता पार्थ पण खूप डिस्टर्ब होतो. त्यात तिला आय एस व्हायचं आहे. त्याला तर किती डेडिकेशन लागतं हे तर माहितीच आहे ना तुला असं म्हणते आता रम्या. ती तर पुस्तक सुद्धा हातात घेताना दिसत नाही अरे असं म्हणते ती. तर आता पार्थ डिस्टर्ब होतो आणि मग आता आपल्या रूमकडे जातो बघायला की काव्या काय करते ते. तर जसं पार्थ दरवाजा उघडतो आपल्या बेडरूमचा तर त्याला काव्या अभ्यास करतानाची दिसते आणि तो खुश होतो हे बघून. तर आता हसतोयस का असं विचारते रम्या त्याला. मग आता तो हात करून दाखवतो आता की काव्या अभ्यास करते म्हणून. तर आता दोघे पार्थ आणि रम्या काव्याकडे बघतात. तर मग आता हे बघून रम्याला खूप त्रास होतो की ती अभ्यास करत असते म्हणून आणि पार्थ मात्र खूप खुश होतो की बघा काव्या अभ्यास करते म्हणून. बघितलंस, काव्या सरप्राईज द्यायला कधीच चुकत नाही असं म्हणतो पार्थ तर रम्याला. काय म्हणत होतीस? आय एस होणं शक्य नाही, डेडिकेशन नाहीये, अचीव करू शकत नाहीत. तू बघच काव्या काय कमाल करतात ते असं म्हणतो होता पार्थ. तर आता पार्थ मात्र दूर थांबून आता बघत असतो काव्या अभ्यास करतानाचे आणि खूप खुश होत असतो आणि गालातल्या गालात हसत असतो तिला बघून. तर आता नंदिनी आपल्या रूम मध्ये येते आणि जीवा मात्र झोपलेला असतो. तर मग आता तिच्या हातामध्ये खूप सारे बॅग्स पण असतात. तर आता नंदिनी मात्र खूप टेन्शन मध्येच असते. तर आता नंदिनी जसा कपाटाचा दरवाजा उघडते ते जे आणि केचं मोल्ड असतं ना ते पडतं. तर आता तो आवाज ऐकून जीवा मात्र उठतो आणि नंदिनीला पण शॉक बसतो काय हे पडलं म्हणून. तर आता नंदिनी खूप घाबरते काय म्हणेल जीवा म्हणून. जीवा जीवा आय एम सॉरी सॉरी असं म्हणतो. तर आता जीवा मात्र लहान मुलास हे 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 असा आवाज करून बघत असतो ते सगळे आता मोल्ड्स वगैरे. हे बघा जीवा, चुकून झालं, मी दार उघडला कपाटाचा आणि ते आपोआप खाली पडलं असं म्हणते आता नंदिनी. अहो माझं चुकलं असं म्हणते नंदिनी. असं कसं सारखं चुकत असतं तुझं असं म्हणून जोरात ओरडतो होता जीवा. का मागे लागलीस माझ्या आणि माझ्या वस्तूंच्या असं म्हणतो होता जीवा. तर आता बघताना जीवाला लागतं सुद्धा. तर मग आता नंदिनी म्हणते कशाला हात लावताय तुम्ही? बघते ना. तर तो तिला हातही लावू देत नाही. त्यातल्या कुठल्याही वस्तूला तो हात लावू नकोस असं म्हणतो आता जीवा. तर आता हे सगळं वागणं बघून नंदिनीला मात्र त्रास होत असतो. बाजूला हो म्हटलं ना, बाजूला हो असं म्हणतो आता जीवाने ओरडतो तिला. शेवटची आठवण होती आमची म्हणून बघत राहतो तो आता त्या मोल्डकडे. तर मग आता हे सगळं ऐकून नंदिनीला खूप त्रास होतो आणि जीवा आता त्या मोल्डला कुरवळत असतो. तर मग आता हे सगळं बघून ना नंदिनीला खूप त्रास होत असतो. तर आता इथे संपतो आता नंदिनी आणि जीवाचा हा भाग. तर मग आता इथे दाखवलाय की पार्थ जातो काव्याकडे आणि म्हणतो अरे वा चष्मा असं म्हणतो तो. तर मग आता काव्या म्हणते इंटिरियर करतेय
मदत करता असं म्हणते आता काव्या. अच्छा माझी फील्ड असं म्हणतो पार्थ. चला करतो मदत असं म्हणतो तो. जरा जरा शांतता ठेवाल प्लीज असं म्हणते काव्या. आणि जर मी मला मदत केली नाही तर ती मला मदत सगळ्यात मोठी असेल असं म्हणते ती. हे तुमचं सेन्स ऑफ ह्युमर मला आवडलं हा. आय लाईक इट असं म्हणतो आता पार्थ काव्याला. बट आय डोंट लाईक इट असं म्हणते आता काव्या. तर मग आता पार्थ म्हणतो सेम मिथुन काकासारखा. बोलला था मी सेम मिथुन काकासारखा असं म्हणतो आता पार्थ. वा वा असं म्हणतो तो. असं काय हसताय? तुमचं वागणं मला आवडलं नाही म्हणून मी म्हटलं आय डोंट लाईक इट असं म्हणते आता काव्या. काय तुम्हाला त्रास होतोय का माझ्या बोलण्याचा असं म्हणतो आता पार्थ. हो असं म्हणते काव्या. तर आता इथे पार्थ मात्र बघतच बसतो काव्याला. आणि आता तो म्हणतो सो क्यूट म्हणून. तर आता काव्या त्याच्याकडे बघता असतो दुसरीकडे तोंड करतो. चष्मा माझ्यासारखंच तुम्ही क्यूट दिसताय असं म्हणतो आता पार्थ. मला माहित नव्हतं तुम्हाला चष्मा येते असं म्हणतो आता पार्थ. चष्माही क्यूट आहे आणि तर मग आणि काय असं म्हणते आता काव्या. चष्मा क्यूट आहे असं म्हणतो पार्थ. रीडिंग ग्लासेस आहेत ते असं म्हणते आता काव्या. रीडिंग ग्लास म्हणा किंवा चष्मा म्हणा बघणार तर त्या काचेतून नसतात तुम्ही असं म्हणतो पार्थ. बाकी चष्मा वगैरे हा मजा आहे तुमची मजा आहे असं म्हणतो पार्थ. काय मजा येत आहे असं म्हणते आता काव्या. ते लहानपणी आई बाबा माझ्यासाठी आणि जीवासाठी काहीतरी वस्तू घेऊन यायचे ना ते काही वस्तू द्यायचे आणि म्हणायचे वा पार्थ मजा आहे तुझी असं म्हणायचे ते. वा जीवा मजा आहे तुझी म्हणून म्हटलं हा चष्मा बघून असं म्हणतो पार्थ. मजा आहे तुमची हा 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 असं म्हणतो पार्थ. तर काव्या एकदमच इमोशनल होते. सॉरी मी जे काय बोलवते तुम्हाला आवडलं नाही का असं म्हणतो पार्थ. मला अभ्यास करताना कोणीच डिस्टर्ब केलेलं आवडत नाही असं म्हणते आता काव्या. ठीक आहे करा तुम्ही अभ्यास असं म्हणतो पार्थ. पण एक गोष्ट सांगू तुम्ही जे अभ्यास करताय ना मला बघून खूप छान वाटलं असं म्हणतो पार्थ. त्याच्यापेक्षा छान का वाटलं सांगा ना विचारा ना विचारा ना विचारा ना असं म्हणतो आता पार्थ. काय असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ म्हणतो की पुस्तक आज तुम्ही सरळ ठेवलाय असं म्हणतो हसतो आता जोरात. आता सरळ वाटेने चालायचं ठरवलंय असं म्हणते आता काव्या. मागचं सगळं पुसून पाटी नव्याने रंगवायची ठरवली आहे असं म्हणते आता काव्या पार्थला. आता फुल फोकसने अभ्यास करणार आहे मी असं म्हणते आता काव्या. ऐकून छान वाटलं की जुने सगळे किस्से विसरून गोष्टी विसरून पाटी नव्याप्रमाणे रंगवायची आहे. हे ऐकून खूप छान वाटलं असं म्हणतो आता पार्थ. तुम्ही सेम माझ्यासारखे आहेत माहिती आहे का असं म्हणतो आता पार्थ. अरे बापरे असं म्हणते आता काव्या. अरे वा म्हणायचं आहे का तुम्हाला असं म्हणतो पार्थ. मी आणि तुमच्यासारखी काय माझ्या तुमच्यासारखं असं विचारते आता काव्या. सेम तुम्ही जेव्हा जसं आता अभ्यासासाठी पेटून उठलाय ना तसंच सेम मी पेटून उठलो होतो 10वीत असताना असं म्हणतो होता पार्थ. तुम्हाला मी सांगतो 10वीत असताना ना मी तर मग आता तेवढ्यातच काव्यामध्ये नको नको. तुम्हाला सांगतो म्हटल्यावरच कळलं तो किस्सा किती मोठा आहे तो आणि तुम्ही सांगणार म्हटल्यावर तो बोरिंगच असेल असं म्हणते आता काव्या. तर मग आता पार्थ म्हणतो एक मिनिट तुम्ही मला बोरिंग म्हणालात मला अभ्यास करू दे असं म्हणते आता काव्या. ठीक आहे अभ्यास करायचं म्हटलं तर ठीक बसतो नाहीतर मग असं बोललो असतो ना मी असं म्हणत होता पार्थ. मी आता अभ्यासाचा फ्लो पकडलाय तो तुटतोय तुझ्यामुळे असं म्हणते आता काव्या. तो तुटून येऊन तुमच्यासाठी कॉफी आणून देऊ का असं म्हणतो आता पार्थ. नको असं म्हणते आता काव्या. मग फ्रूट सॅलड असं म्हणतो तो. तर मग आता ते ह्यालाही नको म्हणते ती. मग ते प्रोटीन शेक तेही नको म्हणते आता काव्या. ठीक आहे करा अभ्यास तुम्ही असं म्हणतो आता पार्थ आणि निघून जातो तिथून. तर आता इथे पार्थ मात्र बघतो की काव्याने आपली पुस्तकातली पानं जी असतात ना ती अशी दुबणून ठेवलेली असतात. तर तो तिला म्हणतो की मी बुकमार्क देतोय तुम्हाला हे घ्या म्हणून आणि हे माझ्या जवळच्या व्यक्तीने दिलंय मला असं म्हणतो तो. तर मग आता तो म्हणतो ह्याच्यावर कविता लिहिलेली आहे ती वाचून दाखवू का तर आता काव्या म्हणते नको. ऐका हा असं म्हणतो आणि तो मग तरीही वाचून दाखवतो आता. तर आता पार्थ तिला म्हणून दाखवतो आता ती कविता. तर मग ती काहीच बोलत नाही. तर तो म्हणतो की तुम्हाला आवडली की नाही कविता नंतर सांगा पण ऑल द बेस्ट तुमच्या नवीन पर्वासाठी असं म्हणतो तो आणि खुश होतो आता पार्थाने निघून जातो तिथून. वा रम्या हे शुगर फ्री आईस्क्रीम किती मस्त लागते हा असं म्हणते आता वसुंधरा आत्या रम्याला. घे टेस्ट करतेस नको असं म्हणते आता रम्या. आई काय चाललंय तुझं नको म्हटलं ना तुला तर नको आहे असं म्हणते ते. अगं नको तर नको एवढे चिडतेस काय असं म्हणते वसुंधरा. काय ग मगाशी सुद्धा न जेवता वरती निघून आलीस असं म्हणते आता वसुंधरा रम्याला. तू काय डाएट वगैरे सुरू केलंस की काय असं म्हणते आता वसुंधरा. कशीच जेव मी आता तूच सांग मला ती काव्या जेवायला आलीच नाही. नाही नाही पण तिच्या न जेवणाचा तुझ्या जेवणाशी काय संबंध आहे असं म्हणते आता वसुंधरा. ती जेव दे ना तर उपाशी मरू दे आपल्याला काय करायचंय असं म्हणतात आता सत्या. एवढा का पुळका आलाय तुला तिचा. अगं बघ आई असा पुळका वगैरे मला काय नाही आलाय असं म्हणते आता रम्या. पण तुला हे माहिती आहे का की ती जेवायला का आली नाही असं म्हणते रम्या. कारण ती अभ्यासाला बसली होती म्हणून जेवायला आली नाही असं म्हणते आता रम्या. आई जेवल्यानंतर झोप येईल म्हणून तिने डिनर स्किप केला असं म्हणते आता रम्या. ही बाई कोड्यात बोलणं जर थांबवशील का असं म्हणते आता वसुंधरा. जे काय असेल ना ते स्पष्ट सांग असं म्हणते आता वसुंधरा रम्याला. तर आता रम्या म्हणते अगं साधं सरळ एवढं कसं काय कळत नाही तुला असं म्हणते रम्या. अगं ती काव्या जिद्दीला पेटली आहे. ती अभ्यास करायला लागली आहे म्हणजे ती मूव ऑन व्हायच्या मार्गावर आहे असं म्हणते तर रम्या.
आता ती अभ्यासात रमायला लागली आहे म्हणजे उद्या जाऊन संसारात जाऊन नाही रमणार ह्याची काय गॅरंटी आहे असं म्हणते आता रम्या. आई तुझ्या लक्षात येते का दिस इज व्हेरी सिरियस असं म्हणते आता रम्या. अगं रम्या खरंच हे माझ्या लक्षात आलं नव्हतं ग असं म्हणते आता वसुंधरा. कसं येणार ना तुझ्या लक्षात हे शुगर फ्री आईस्क्रीम खाण्यातच तू रमली आहेस असं म्हणते आता रम्या. बरं नाही रमणार ठेवून देते एकदाच असं म्हणते आता वसुंधरा. घे ठेवलं नाही रमणार आता त्याच्यामध्ये असं म्हणतात त्या. नक्की मला सांगशील का तुझ्या डोक्यात नक्की काय शिस्त येते असं म्हणतात आता वसुंधरा त्या. हे बघ आता ना आपल्याला तिच्या अभ्यासामध्ये अडथळे निर्माण करायचे आहेत असं म्हणते रम्या. तिच्या आयस होण्याच्या मार्गात इतके काटे पेरायचे ना की तिचं ते ध्येय कधीच पूर्ण होता कामा नये असं म्हणते आता रम्या. रम्या विचार खूप चांगला आहे पण तिच्या आयस होण्याच्या मार्गावर आपण कितीही काटे पेरले ना तरी तो पार्थ त्या काट्यांवरती फुलांचा सडा घालेल असं म्हणते आता वसुंधरा. हे बघ असं म्हणते आता रम्या. तर मग आता वसुंधरा म्हणते हे बघ ऐक आपण असे काटे पेरू ना ते त्याला दिसणारही नाहीत आणि टोचणार तर अजिबातच नाही. तुला माहिती आहे का जेवढी मेहनत आणि डेडिकेशन ही काव्या करत नाही आहे ना आय एस होण्यासाठी तेवढी जास्त दुप्पट मेहनत पार्थ करतोय की ही काव्य आपल्या ध्येयापर्यंत पोचू देत म्हणून असं म्हणते आता वसुंधरा. आता हे कशावरून सांगतेस तू असं म्हणते आता रम्या. हे कशावरून सांगतेस तू असं विचारते ना आता रम्या. तर मग आता वसुंधरा म्हणते आता हे आईस्क्रीम घेऊन मी डिनर नंतर वरती येत होते ना तेव्हा बघितलं पार्थ तेव्हा किचन मध्ये होता काव्यासाठी कॉफी करत होता असं म्हणते आता वसुंधरा. काय सांगतेस तू हे आई पार्थ काव्यासाठी कॉफी बनवतोय असं म्हणते रम्या. हो असं म्हणते आता वसुंधरा. ग्रेट असं म्हणते मग आता का रम्या. नेमकं सांग काय शिस्त आहे तुझ्या डोक्यात असं विचारते वसुंधरा. आई अगं शिजत नाही आहे उकळत आहे असं म्हणते आता रम्या. म्हणजे आता पार्थची कॉफी काव्यासाठी उकळतोय ना तिची झोप ओढण्याऐवजी ती गाढ झोपेत जाईल असं म्हणते रम्या. असं कसं होईल रम्या तू जे मी सांगते ना ते कर असं म्हणते आता रम्या. तर आता रम्या प्लॅन सांगते पुरा वसुंधराला. तर आता इथे पार्थ कॉफी बनवताना दाखवलंय तर मग आता पार्थ म्हणतो काव्या मस्त अभ्यासाला सुरुवात केली आहे त्यांना मस्त पार्थ स्टाईल कॉफी पाचतो असं म्हणतो पार्थ. म्हणजे काव्या शिकली देशमुखांची प्रगती झाली असं म्हणायला पाहिजे लोक उद्या असं म्हणतो आता पार्थ. तर आता इथे वसुंधराचा कॉल आला असतो पार्थला आणि मग ती म्हणते काय आत्या घरातल्या घरात इतक्या रात्री फोन करतेस असं म्हणतो पार्थ. काय करणार तुला तर माझ्याबरोबर बसायला आणि बोलायला वेळच नाही असं म्हणते वसुंधरा. मग सांग बरं काय करायचं आत्याने. तर मग आता पार्थ म्हणतो एवढ्या रात्री अपरात्री भाच्याला मारलेले टोन चांगले नसतात आत्या असं म्हणतो आता पार्थ. हो का मग कामाचं बोललं तर चालेल का आता असं म्हणते वसू. बोल बोल असं म्हणते पार्थ. तर मग आता वसुंधरा म्हणते ती जळगावाची प्रॉपर्टी आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणजे एका पेपरवरती तुझी सही राहिली आहे आणि काय आहे ना पार्थ तू त्या पेपर जमा करायचे आहेत हे आता आठवतंय तुला आत्या. उद्या सकाळी बोलूया ना ह्या विषयावर असं म्हणतो होता पार्थ. ए बाबा सकाळी बिकाळी नको हा तू एक काम कर तू आत्ता माझ्या खोलीत ये आणि साईन कर असं म्हणते आता वसुंधरा. तू किती कामाचा विचार करतेस असं म्हणतो आता पार्थ. उद्या सकाळी द्यायचे आहेत ना पेपर तर उद्या सकाळी येऊन करतो ना साईन असं म्हणतो होता पार्थ. नाही रे पार्थ असं म्हणतात होता वसुंधरा. मी म्हटलं ना तुला तू आत्ता माझ्या खोलीत ये आणि साईन कर असं म्हणते वसुंधरा. तुला माहिती आहे ना पार्थ मला कुठलीही कामं अर्धवट राहिलेली आवडत नाहीत असं म्हणतात त्या. आता जर तू येऊन साईन नाही केलीस ना तर मी रात्रभर त्याच गोष्टीचा विचार करत बसेन असं म्हणते वसुंधरा. आणि माझी झोप होणार नाही मीच आले असते खाली पण माझेही गुडघे दुखत आहेत रे म्हणून मी आले नाही खाली मग मीच येऊ का खाली असं म्हणते वसुंधरा. म्हणजे सही करशील का. नाही तू येऊ नकोस मी येतो असं म्हणतो पार्थ आणि तेवढ्यातच आता रम्या पण येते खाली. आणि मग आता पार्थ म्हणतो की ही आत्या पण ना असं म्हणतो तो आणि मग जातो आता वरती. तर आता रम्या तेवढ्यातच तिथे येते आणि जायफळाची बाटली शोधते. आता ही जायफळ वापरून मी नंदिनीला कशी आपल्या हळदीच्या वेळात जाग येईल असं केलं होतं आणि मग आता बघ तुलाही कसं करते असं म्हणते तर रम्या. आणि तू पण कसं रात्रभर जागून अभ्यास करते ते बघतेच मी असं म्हणते आता रम्या. जर त्यांचं तर आता एपिसोड इथेच संपतो तर मग बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर मग आता इथे नंदिनी म्हणते जर त्यांचं प्रेम एकतर्फी नव्हतं तर मग ते कधीच त्यातून बाहेर येऊ शकणार नाही असं म्हणते नंदिनी विचार करत करत. ते माझ्यासोबत कधीच खुश राहू शकणार नाहीत असं म्हणते आता नंदिनी. आणि असंच असेल तर मला काय तो निर्णय घ्यावाच लागेल असं म्हणते ती. तर मग आता इथे पार्थ मात्र काव्याला म्हणतो की तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि इथे रम्या मात्र कॉफीमध्ये मिक्स करत असते जायफळ. आणि मग आता ती कॉफी पार्थ नेऊन दिलेलं असतो काव्याला. आणि इथे जीवा मात्र आपलं जे घड्याळ असतं ना कपल वॉच त्याच्यावर अलाराम दाबतो. तर तो आता त्याला वाटतं की नंदिनीला पण ऐकायला जाईल पण तिने तर आपलं वॉच समोरच ठेवलेलं असतं. तर मग आता इथे रिकॅप सुद्धा इथेच संपतं.